ठीक आहे, आपण पॅरलल लाईन्स लेसन बघणार आहे. पॅरलल लाईन्स लेसन नंबर 2 फ्रॉम युअर 9th स्टँडर्ड स्टेट बोर्ड. ओके, डू यू नो व्हॉट इज मीन बाय पॅरलल लाईन्स? विनम्र, डू यू नो पॅरलल लाईन्स? I want full attention. Dear Sanskar, you please sit there. Okay. See, these are two lines. And these two lines. See, what is the difference between two lines? What is the difference between two lines? Good. Okay. Are you fine now? Yes. See, when I extend from any one side, these two lines, when I extend from any one side, if they are intersect at the one point, if they are intersect, it means they are intersecting lines. Which are they? Intersecting lines. And when I extend these lines, they are not intersect each other at any condition. At any condition. म्हणजे तुम्ही जर दोन लाईन कुठल्याही एका साइडने जर वाढवत असाल, इथे एका साइडने नाही होणार, पण एका साइडने एक्सटेंड केल्यावर अटॅच होणार, टच होणार, इंटरसेक्ट होणार. इट मीन्स दिस इज योर इंटरसेक्टिंग लाईन्स. Intersecting lines, and these are non-intersecting lines. Non-intersecting lines. And see, if your lines are intersecting lines, it means they are non-parallel sides. Non-parallel. And these are parallel lines, or they are parallel lines. This is the symbol of your parallel. Got it? Yes. Any doubt? No? Okay. So, we have to check the types of angles which form by your two lines. इथे पण अँगल तयार होतात, इथे पण तयार होतात. थोडं हे समजलंय तुम्हाला, ह्यात काही डाऊट नाही. आता थोडं मी कन्स्ट्रक्शन करते. बघा इथे, I draw this line. What is this? It's one of the transversal. It's one of the transversal. इथे पण एक ट्रान्सवर्सल काढते. इथे M ट्रान्सवर्सल, इथे N ट्रान्सवर्सल. See, this PQ and this is XY. Got it? Now, these two non-parallel side and this is your transversal. Angle A and B will be your alternate angle, and here also angle A and B are alternate angles. पण ह्या दोन अल्टरनेट अँगल्स मध्ये थोडा डिफरन्स असणार आहे. आता खूप जणांना हे अल्टरनेट अँगल्स पण आयडेंटिफाय करता येत नसतील, जे ऑलरेडी 8 मध्ये झालंय ते पण एक्सप्लेन करते. पण थोडं डिफरन्स सांगते की वाय वी हॅव टू यूज ओनली पॅरलल लाईन्स. हे दोन अँगल आणि ह्या दोन अँगल मध्ये एक फरक असा आहे की पॅरलल लाईन्सचे अँगल हे नेहमी प्रॉपर्टी फॉलो करतात. काय करतात? प्रॉपर्टी फॉलो करतात. कोणत्या प्रॉपर्टीज? अल्टरनेट अँगल प्रॉपर्टी मीन्स दे आर कॉन्ग्रंट इन पॅरलल साइड्स. इन नॉन पॅरलल साइड्स दे मे बी कॉन्ग्रंट और मे नॉट बी कॉन्ग्रंट. नॉट कंपल्शन. समजतंय का? प्रॉपर्टीज फॉलो करणे आणि प्रॉपर्टीज फॉलो न करणे, एवढाच एक डिफरन्स आहे, दुसरं काही नाही. याच्यामध्ये पण अल्टरनेट अँगल होतात, तिकडे पण अल्टरनेट अँगल होतात, करस्पॉन्डिंग आहे, सगळ्या प्रकारचे अँगल तयार होतात, पण प्रॉपर्टी फॉलो करत नाही. समजलं? काही डाऊट आहे? ओके. पॅरलल लाईन्स, वन ट्रान्सव्हर्सल. आता मात्र मला पूर्ण अटेन्शन पाहिजे सर्वांचं, ठीक आहे? मी हा जो पार्ट शिकवते तो टोटल तुमच्या 8th स्टँडर्डचा आहे. कितवीचा आहे? 8th स्टँडर्ड. सो यू हॅव टू पे युअर फुल अटेन्शन बिकॉज नाउ यू आर इन 9th स्टँडर्ड. नाउ यू आर इन विच स्टँडर्ड? 9th स्टँडर्ड. ओके. पहिला जो अँगल आहे तो मी एक्सप्लेन करते तुम्हाला, अल्टरनेट. ओके, अल्टरनेट अँगल.
अल्टरनेट मध्ये दोन प्रकार आहेत, एक आहे इंटेरियर आणि एक आहे एक्सटेरियर. तर नीट लक्ष द्यायचं आता. LMN. MN parallel lines, L is your transversal. Now angle A and B. A and B interior alternate angles. Got it? शेप बघा तुम्हाला Z सारखा दिसतोय का? Got it? आता इकडे बघा C and D. C and Z आहे. समजलं? Any doubt? इंटेरियर म्हटलं की आतमध्ये असलेले, इंटेरियर म्हटलं की आतमध्ये असलेले अल्टरनेट इंटेरियर. एक्सटेरियर म्हटलं की झेडच्या वरती असतील, बाहेर असतील, जे की ओपन स्पेस आहे. हे ओपन आहे का नाही, आणि हे मध्ये दोन पॅरललच्या मध्ये, इनसाइड टू पॅरलल्स, आणि these are outside two parallel lines. ओके, सेम. मी ते सेपरेट लिहिते म्हणजे तुम्हाला कन्फ्युजन होणार नाही. C and D, E and F, E and F, C and D. Any doubt? These are the exterior, alternate exterior. हाँ, आणि हे angle AB आणि angle CD. Got it? हे तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. झेड शेप अल्टरनेट म्हणजे आलटून पालटून, एक उजवा ते एक डावीकडे, एक उजवीकडे ते एक डावीकडे, ते असं मागे पुढे, लेफ्ट अँड राईट साइडला डायरेक्शन अपोजिट असेल, आलटून पालटून. ए फॉर अल्टरनेट, ए फॉर आलटून पालटून, आगे पीछे. समजलं? एनी डाउट इन अल्टरनेट अँगल्स? पक्का नो डाउट. These alternate angles follow one property. It means, what is the property of alternate angle? These alternate angles are congruent to each other. Alternate angles are congruent. Congruent means equal. Any doubt? Okay, done. Corresponding angles. Which are corresponding angles? Corresponding angle C for corner, C for corresponding. C for corner, C for corresponding. थोडं लक्ष द्या. कॉर्नर असतात का नाही, कॉर्नर, असे कॉर्नर कन्सिडर करायचे. एल शेप मध्ये दिसेल तुम्हाला. कोणत्या शेप मध्ये? एल शेप मध्ये. ए अँड बी, एक इंटेरियर असणार आणि एक्सटेरियर असणार. मीन्स अँगल ए अँड अँगल बी. ओके, आता उलटा एल दिसणार. थोडी वेगळी फिगर काढते मी, तुम्हाला लक्षात येईल. हे कळालं ह्या प्रकारचा एक करस्पॉन्डिंग. थोडं इथे लिहिते आता. ई अँड एफ, एक आत असेल तर कंपल्सरी दुसरा बाहेर असेल, हे लक्षात ठेवायचं. समजला? अँगल ई अँड अँगल एफ. गॉट इट? एनी डाऊट? आणि इकडे कोणता असेल मग? अजून कुठे कुठे पॉसिबिलिटीज आहेत ते सांगते. 4 असतात टोटल. एक इथे ई नाही, एफ झालं, ई एफ, जी अँड एच, आय जे. समजतंय? काही डाऊट? एक अप्पर साइड, 2 अप्पर साइड आहेत आणि 2 लोअर साइड. ठीक आहे. शेप कसा आहे? शेप, त्याचा शेप झेड होता अल्टरनेट अँगलचा. ह्याचा शेप असेल असे एल असतील, आणि दुसरा असा एल असेल, 7 असतो ना 7, तसा वाला 7, आणि दुसरा म्हणजे एफ असा. ठीक आहे. प्रॉपर एफ हे असं असं, हा तसा प्रॉपर एफ. हा पूर्ण जर काढला ना तर एफ येतो. उलटा एफ, सरळ एफ, आणि हे दोन्ही सेम झाले रे. कसे राहिले बरं?
असे ना, असे 7 सॉरी एफ एफ क्लियर आहे. एनी डाउट? ओके. what is the property of corresponding angles? Corresponding angles are also congruent. They are okay. Any doubt? So now we are going to discuss about your interior and exterior angle. Pure interior, pure exterior. Got it? Okay. Attention please. 2 parallel lines, 1 transversal. सगळ्यांमध्ये मी एक्सप्लेन करणार आहे, नीट लक्ष द्या. अँगल ए अँड अँगल बी, नीट लक्ष द्या. सी शेप दिसेल तुम्हाला आता, सी वी शेप, सी शेप. बस 2च पेअर असतात त्याच्यामध्ये. ओके, ए अँड बी, सी अँड डी. बस गॉट इट. एक्सटेरियर मध्ये अप्पर साइड ई एफ जी एच, म्हणजे आता ह्याला कोणतं बोलू आपण, शेप तर नाही सांगता येणार याला, असे कॉर्नर असे वाले, हा वेगळा शेप तयार होतोय असा, हा असा वेगळाच आहे शॉर्टवाला. ठीक आहे. So interior angle and exterior angles are supplementary. They are supplementary. Supplementary means what? Sum of two angles is 2 angles to 180. It means that your angle A plus B equals to 180. C plus D equals to E plus F equals to 180. Got it? Yes. Any doubt? No. E च्या नंतर इथे सप्लिमेंटरी. एल नंतर ओके ओके सॉरी सप्लिमेंटरी. एनी डाऊट? झालं मग, कळालं. इंटेरियर, अल्टरनेट, करस्पॉन्डिंग नक्की कळाले. शेप लक्षात राहतील. सी वाला इंटेरियर, एफ वाला करस्पॉन्डिंग, झेड वाला अल्टरनेट, आणि थोडंफार आय शी जुळता मिळता कोणता, एक्सटेरियर. गॉट इट स्टुडंट्स? एनी डाऊट? आता फक्त हा पॅरलल लाईनच पाहिजेत, मस्ट बी. रिझन म्हणजे त्याला कंपल्शन आहे. युअर अँगल्स फॉर्म ऑन ओनली 2 पॅरलल लाईन्स अँड 1 ट्रान्सव्हर्सल. ओके. आता आपल्याला काही रिलेटेड अँगल बघायचे आहेत, ज्याच्यासाठी नॉन पॅरलल साइड्स लागतील आपल्याला. कोणत्या साइड्स? नॉन पॅरलल साइड्स. पॅरलल साइड्सचे अँगल तर कळाले. एक बघायचा आहे ह्या टाईपचा अँगल, एक बघायचा आहे हा अँगल. ठीक आहे. माहिती आहे हे अँगल कोणते आहेत? दीज आर योर वर्टिकली अपोजिट अँगल्स. समजतंय? आणि वर्टिकल अपोजिट अँगल्स कसे असतात? कॉन्ग्रंट. दे आर कॉन्ग्रंट. आणि हे अँगल कोणते आहेत? अँगल्स इन लिनियर पेअर. अँगल्स इन लिनियर पेअर मीन्स व्हॉट? द सम ऑफ 2 अँगल इज 180. गॉट इट? एनी डाऊट? खूप सोपा आहे हा लेसन. बऱ्यापैकी तुम्हाला तुमच्या मनाने अप्लाय करता येणार आहे, तुमच्या मेथडनी तुम्हाला सॉल्व्ह करता येणार. पण बेसिक कंपल्सरी आलं पाहिजे, एवढीच एक कंडिशन आहे, बाकी काही नाही. खूप सोपा लेसन आहे. समजतंय? ठीक आहे. ओके ओके. तुम्ही जर बघितलं फ्रॉम युअर 9th स्टँडर्ड, the parallel lines start from your interior angle theorem.
इंटिरियर अँगल थेरम आहे. याच्यामध्ये स्टेटमेंट्स आहेत. काय आहेत? स्टेटमेंट्स आहेत. पण ह्या स्टेटमेंट्स तुम्हाला प्रूफ करायचे आहेत. तर प्रूफ करायला काही एक्झामला हे येणार नाहीये. ठीक आहे, म्हणून हा थेरम मी पूर्ण स्किप करते. पुढचा जो थेरम आहे करस्पॉन्डिंग आणि अल्टरनेटचा, हा आपण इझिली प्रूफ करू शकतो. बघा, आता आपण एक थेरम बघणार आहे याच्यामध्ये, करस्पॉन्डिंग अँगल्सचा थेरम. स्टेटमेंट काय सांगते करस्पॉन्डिंग अँगल्सची? द करस्पॉन्डिंग अँगल्स फॉर्म बाय ट्रान्सव्हर्सल ऑफ अ टू पॅरलल लाईन्स आर ऑफ अ इक्वल मेजर. म्हणजे करस्पॉन्डिंग अँगल्स जे पॅरलल लाईन वर तयार होत आहेत ती दोन अँगल कशी असतात म्हणे? इक्वल असतात. तर कसं काय असतं ते आपण प्रूफ करू. छानपैकी आधी गिवन लिहून घ्यायचंय कंपल्सरी, जे काही त्यांनी दिलंय. गिवनच्या नंतर तुम्हाला काय प्रूफ करायचे ते लिहायला लागेल आणि लास्टला असेल तुमचा प्रूफ. गॉट इट? ठीक आहे. तर बघा, गिवन मध्ये आहे लाईन एल इज पॅरलल टू युअर लाईन एन अँड लाईन एन इज देअर ट्रान्सव्हर्सल. इज देअर ट्रान्सव्हर्सल. And what we have to prove? Angle A is equals to angle B. हे प्रूफ करायचे, बरोबर? चलो, तर आपण बघा कसं प्रूफ करू शकतो. आता मला सांगा, जस्ट थोड्या वेळापूर्वी मी तुम्हाला एक्सप्लेन केलंय मेजरमेंट ऑफ अँगल A and C. डू यू नो टाइप्स ऑफ अँगल A and C? एका लाईन वर आहेत, तुकडे पडलेले आहेत. अँगल्स इन लिनियर पेअर मीन्स अँगल A प्लस अँगल C equals to 180 degree. Reason? Angles in linear pair. आता अँगल C आणि B सांगा बरं. अँगल C प्लस अँगल B 180. Reason? इंटेरियर अँगल. समजलं? आता थोडं नीट लक्ष द्या. इक्वेशन नंबर 1 and इक्वेशन नंबर 2. Is this visible? Okay. Now please check their RHS same. RHS same. Okay. Okay. So their LHS will be same. From equation 1 and 2, angle A plus angle C equals to angle C plus angle B. Now your C get cancelled. It's angle A equals to angle B. Hence proved. Done. Any doubt? Got it, students? Yes. Okay, done. इथे बघा, आता नंतर आपण प्रूफ करणार आहे अल्टरनेट अँगलचा कॉन्ग्रंट. ओके, काय दिले परत तेच. लाईन एल इज पॅरलल टू लाईन एम अँड लाईन एन इज देअर ट्रान्सव्हर्सल. So what we have to prove? Angle D is equals to angle B. तर नीट लक्ष द्या, इथे तुम्ही लिहून घ्यायचं लाईन L is parallel to line M. Therefore angle C plus angle D, not D, it's B, no, equals to 180. Reason? Tell me. Interior angles. And angle D plus angle C. Angles in linear pair. From equation 1 and 2, RHS same. That's why their LHS will be same. Equals to angle D plus angle C. Again your CC get cancelled. So angle B equals to angle D. Hence proof. समजलं? सोपं आहे. ओके. ओके, आता ह्या सगळ्यांच्या बेसवर एक एक्झाम्पल घेते, तुम्ही लक्ष देऊ शकता. इथे सगळं ओरली सॉल्व्ह करता आलं पाहिजे, एवढं स्ट्रॉंग पाहिजे तुमचा बेस. ओके, मी एकच अँगल देते सगळ्या अँगल पैकी. अँगल 1 2 3 4 5 6 7 8. तर एक फोर्थ अँगल 4 इज इक्वल्स टू 60 डिग्री. ओके, आता याच्यामध्ये एक असेल मेजरमेंट ऑफ your line L is parallel to line M and
लाईन एन इज देअर, एवढीच इन्फॉर्मेशन, आणि अँगल 4 इज इक्वल्स टू 60 डिग्री. समजलं का? तर थोडं लक्ष द्या. On basis of this information only, out of 8 angle, we have to find remaining 7 angles on basis of only 1 angle. तर लक्ष द्या. 4 च्या बेसवर तुम्ही कोणकोणते अँगल्स काढू शकता? 2 काढू शकता. रिझन, अँगल 4 is equals to angle 2. Angle 4 plus angle 3 equals to 180. Angle 4 plus angle 1 equals to 180. ह्याचा reason, vertically opposite angle, angles in linear pair, angles in linear pair. अजून 4 च्या बेसवर मी angle 4 equals to angle 6. Alternate angle, alternate angle, angle 4 plus angle 5 equals to 180. Interior angles, बरोबर का नाही? Angle 4 plus angle 8, no, angle 4 equals to angle 8. Which angle? सोपं आहे का नाही? खरं सांगा. करस्पॉन्डिंग अँगल. 4 च्या बेसवर अजून काय काढू शकते? झाले सगळे एवढे. राहिला कोण आता तुमचा काढायचा? 7th राहिलाय, आणि फक्त 7th राहिलाय का? एक मिनिट बघू. हा एक झाला. 7 पाहिजेत ना टोटल? 1 2 3 4 5 6. 7वा राहिलंय 7 नंबरचं. 5th जर आला तुमचा, व्हर्टिकली अपोजिट अँगल ऑफ 7. कशाच्या बेसवर काढू शकता 7 तुम्ही? अँगल 5 इक्वल्स टू अँगल 7. रिझन, व्हर्टिकली अपोजिट अँगल्स. गॉट इट? एनी डाऊट? सगळे मेजरमेंट भेटले. आता बघा, हा 60, 2 पण 60, हा 60 तर 6 पण 60, 660 तर 8 160. 8